श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं असतात. काही झाडं आपल्याला फळं देतात, काही सावली देतात, काही औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. जसे की तुळस, वड, पिंपळ हे आयुर्वेदिक आपल्याला औषधी कलागुणांनी परिपूर्ण असतात. आणि फळं देणारे चिकू, सीताफळ, आंबा अशी अनेक प्रकारची झाडं आपल्याला फळं देतात. काही वृक्ष असे असतात की ज्यांना केवळ झाड म्हणून पाहिलं जात नाही, तर त्याच्यामध्ये अध्यात्म, श्रद्धा, पौराणिक महत्त्व आणि दैवी ऊर्जा अनुभवली जाते. जसे की वटपौर्णिमेला आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, आवळीच्या पूजेला आवळ्याच्या झाडाची पूजा करतो, दररोज आपण तुळशीची पूजा करतो. असे हे आध्यात्मिक झाडं जे आहेत ते आपण त्याच्यामध्ये दैवी ऊर्जाचा अनुभव आपण घेतो. अशाच पवित्र वृक्षापैकी एक पवित्र वृक्ष म्हणजे बेलवृक्ष, म्हणजे बेलाचं झाड. मैत्रिणींनो, भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय असलेला हा वृक्ष. आपण बिल्वपत्र वाहतो, महादेवाला सोमवारी बिल्वपत्र वाहतो, शिवरात्रीला वाहतो. दररोज एक का होईना आपण हे बेलाचं पान आपण महादेवाला वाहतो. भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून विशेष स्थान प्राप्त करून आहे. श्रावण महिना असो, महाशिवरात्री असो किंवा एखादी साधी शिवपूजा असो, बेलपत्राशिवाय ती परिपूर्ण होत नाही. अनेक भक्तांची श्रद्धा आहे, परंतु मैत्रिणींनो, वृक्षांचं महत्त्व फक्त पूजापुरतंच मर्यादित नाही, तर आरोग्य, पर्यावरण, मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती यांच्याशीही त्याचा अत्यंत संबंध जोडलेला आहे. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेलाच्या झाडाचे विविध फायदे, घरात बेलवृक्ष असण्याचं महत्त्व, त्याच्याशी जोडलेल्या धार्मिक मान्यता आणि काही रोचक आध्यात्मिक अनुभव याबद्दल सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इतकी सुंदर ही बेलाच्या झाडाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा इच्छा होईल की आपल्याही घरी एखादं का होईना बेलाचं झाड राहिलंच पाहिजे आणि आपण बेलाचं झाड लावलं पाहिजे. सर्वप्रथम बेलाच्या झाडाच्या नैसर्गिक आणि आरोग्यदायी गुणधर्माबद्दल आपण जाणून घेऊया. आयुर्वेदामध्ये बेलवृक्षाला अत्यंत महत्त्व दिले गेलेलं आहे. त्याची पानं, फळं, साल, मूळ त्यांच्या विविध प्रकारचा उपयोग आपण प्रत्येक याच्यामध्ये केला जातो. अनेक आयुर्वेदिक ग्रंथामध्ये बेलाच्या गुणांचं वर्णन आढळून येतं. बेलाचं फळ पचनक्रियेसाठी उपयुक्त मानलं जातं. अपचन, पोटातील त्रास आणि काही पचनासंबंधी समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे बेलपत्राचाही विविध पारंपरिक उपचारामध्ये वापर केला जातो. म्हणूनच अनेक जण असं म्हणतात की घराच्या अंगणात बेलवृक्ष असणं म्हणजे जणू काही निसर्गाने दिलेलं एक वरदानच आहे. की घराच्या अंगणात बेलवृक्ष असणं म्हणजे इतके त्याचे फायदे आहेत. मैत्रिणींनो, आजच्या काळात प्रदूषण ही एक मोठी समस्या बनली आहे. अशावेळी बेलवृक्ष पर्यावरणासाठीही महत्त्वाचा मानला जातो. हा वृक्ष परिसरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी मदत करतो. त्याची हिरवीगार पानं डोळ्यांना सुखावतात आणि त्याची सावली मनाला प्रसन्नता देते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बेलाच्या झाडाखाली काही वेळ बसलं तर एक वेगळीच शीतलता अनुभवायला मिळते. अनेकांना त्या ठिकाणी एक प्रकारची शांतता जाणवते आणि हाच अनुभव पुढे आध्यात्मिकतेशी जोडला जातो. मैत्रिणींनो, भारतीय परंपरेनुसार बेलवृक्ष हे शुभत्वाचे प्रतीक मानलं गेलेलं आहे. असं सांगितलं जातं की ज्या घरामध्ये बेलवृक्ष असतो त्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होतं. घरातील सदस्यांच्या मनामध्ये भक्तिभाव वाढतो आणि देवपूजेमध्ये अधिक एकाग्रता निर्माण होते. याला वैज्ञानिक आधार कितपत आहे यावर वेगवेगळी मतं असू शकतात, परंतु हजारो वर्षापासून भारतीय संस्कृतीमध्ये ही श्रद्धा जपली गेली आहे. विशेषतः भगवान शिवाची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी बेलवृक्षाला अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे.
कारण शिवपूजेमध्ये अर्पण केलं जाणारे बेलपत्र हे भगवान शिवांना अत्यंत प्रिय असल्याचं मानलं जातं. अनेक भक्तांचा असा अनुभव असतो की श्रद्धेने अर्पण केलेलं एक बेलपत्रही मनाला अतिशय समाधान देऊन जातं. श्रावण महिन्यामध्ये तर अनेक भक्त पहाटे उठून स्वतः बेलपत्र गोळा करतात आणि भक्तिभावानं शिवलिंगावर अर्पण करतात. ज्यावेळी मिळणारी मानसिक शांती आणि भक्तीचा आनंद हा शब्दात व्यक्त करणे कठीण असतं. मैत्रिणींनो, ध्यान किंवा नामस्मरण करणं यालाही विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. अनेक साधकांच्या मते अशा वातावरणात मन अधिक शांत होतं, विचार स्थिर होतात आणि ध्यानामध्ये एकाग्रता वाढण्यास मदत होते. काही साधक तर असंही सांगतात की बेलवृक्षाच्या सानिध्यात बसून जप केल्याने त्यांना वेगळीच आध्यात्मिक ऊर्जा अनुभवायला मिळते. अर्थात हे अनुभव वैयक्तिक असतात, परंतु भारतीय अध्यात्मामध्ये बेलवृक्षाचं स्थान अत्यंत शुभच मानलं जातं आणि याचं कारणामुळे आजही अनेक मंदिराच्या परिसरात आणि भक्तांच्या घरामध्ये बेलवृक्ष आवर्जून लावलेला दिसतो. मैत्रिणींनो, आतापर्यंत आपण बेलवृक्षाचे आरोग्यदायी, पर्यावरणीय आणि धार्मिक महत्त्व जाणून घेतलं. पण आता आपण त्या गोष्टीकडे वळणार आहोत ज्यामुळे बेलवृक्षाला हिंदू धर्मामध्ये इतकं मोठं आणि पवित्र स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण या बेलवृक्षामध्ये मागे केवळ श्रद्धाच नाही तर अनेक पौराणिक कथा, आध्यात्मिक मान्यता आणि भक्तांच्या अनुभवांचाही वारसा जोडलेला आहे. मैत्रिणींनो, अनेक पुराणामध्ये बेलवृक्षाचा उल्लेख केलेला आढळतो. काही कथांनुसार माता पार्वतीच्या तपश्चर्यामुळे या वृक्षाची उत्पत्ती झाली, तर काही ठिकाणी असं वर्णन केलं जातं की माता पार्वतीच्या दिव्य शक्तीतून बेलवृक्ष प्रगट झालं. म्हणूनच या वृक्षामध्ये देवीचं वास्तव्य असल्याची श्रद्धा अनेक भक्तांमध्ये आहे. काही धार्मिक मान्यतानुसार बेलवृक्षाच्या मुळामध्ये देवी गिरिजा, खोडामध्ये महेश्वरी, फांद्यामध्ये विविध शक्तिरूपे आणि पानामध्ये माता पार्वतीचा वास असल्याचं मानलं जातं. म्हणूनच या वृक्षाकडे केवळ झाड म्हणून न पाहता दैवी स्वरूप म्हणून पाहिलं जातं. मैत्रिणींनो, आणखीन एक प्रसिद्ध कथा समुद्रमंथनाशी जोडलेली आहे. जेव्हा समुद्रमंथनातून हलाहल विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. देव आणि दानव दोघेही भयभीत झाले आणि अशा भगवान शिवाने संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी ते विष प्राशन केलं. विषाच्या प्रभावामुळे त्यांच्या कंठामध्ये तीव्र उष्णता निर्माण झाली. शीतल गुणामुळे आणि त्यावेळी बेलपत्राच्या शीतल गुणामुळे त्यांना आराम मिळाला, अशी एक धार्मिक मान्यता सांगितली जाते. म्हणूनच आजही भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा पूर्ण श्रद्धेने पाळली जाते. मैत्रिणींनो, बेलपत्राचा 3 पानांनाही विशेष महत्त्व दिलं जातं. बेलपत्राच्या 3 पानांनाही विशेष महत्त्व दिलं जातं. ही 3 पानं ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचं प्रतीक मानलं जातं. तर काही ठिकाणी ती सत्व, रज आणि तम या 3 गुणाचं प्रतीक मानलं जातं. काही भक्त भगवान शिवाची 3 नेत्राचं प्रतीक म्हणून याकडे पाहतात. म्हणूनच शिवपूजेत शक्यतो बेलपत्र अर्पण करण्याला महत्त्व दिलं जातं. मैत्रिणींनो, असंही सांगितलं जातं की श्रद्धेने अर्पण केलेले एक बेलपत्र हजारो फुलांच्या अर्पण करण्याइतकंच पुण्य प्रदान करतं. अर्थात ही धार्मिक श्रद्धा आहे, पण यामधून भक्तिभावाचं महत्त्व अधोरेखित केलं जातं. कारण देवाला वस्तूची किंमत नसते तर भावनेची किंमत असते. वास्तुशास्त्रामध्येही बेलवृक्षाला विशेष स्थान देण्यात आलेलं आहे. अनेक वास्तुतज्ञांच्या मते घराच्या ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला बेलवृक्ष लावणं शुभ मानलं जातं. कारण ही दिशा देवतांची दिशा मानली जाते. तर काही मान्यतानुसार उत्तर पश्चिम दिशेला
बेलवृक्ष असल्याचं यश आणि कीर्ती प्राप्त होण्यास मदत होते. या श्रद्धा वेगवेगळ्या परंपरानुसार बदलू शकतात, परंतु बेलवृक्ष शुभ मानला जातो. मैत्रिणींनो, काही भक्तांचा असा अनुभव असतो की घरामध्ये बेलवृक्ष आल्यानंतर वातावरणात एक वेगळीच प्रसन्नता जाणू लागते. घरातील पूजा अर्चेमध्ये अधिक मन लागतं, नामस्मरण करण्याची इच्छा वाढते आणि घरातील वातावरण अधिक शांत वाटू लागतं. हे अनुभव व्यक्तिनिहाय वेगळे असू शकतात, परंतु श्रद्धेच्या जगात अशा अनुभवांना विशेष स्थान दिलं जातं. स्कंद पुराणामध्ये ही बेलवृक्षाचं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे. असं सांगितलं जातं की बेलवृक्षाच्या मुळाशी सर्व तीर्थांचं वास्तव्य असतं आणि श्रद्धेने त्याची परिक्रमा केल्यास तीर्थयात्रे इतकं पुण्य प्राप्त होतं. अनेक भक्त आजही श्रद्धेने बेलवृक्षाची प्रदक्षिणा घालतात आणि भगवान शिवाचं स्मरण करतात. मैत्रिणींनो, बेलवृक्षाची लागवड करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक मानलं जातं. या वृक्षाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं असतं. मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला व्हावा याची काळजी घ्यावी. नियमित पाणी द्यावं, पण अति पाणी टाळावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे झाडांची भक्ती करावी, पण त्याचबरोबर त्याची योग्य काळजीही घ्यावी. मैत्रिणींनो, अनेक परंपरांमध्ये अष्टमी, अमावस्या, चतुर्थी, चतुर्दशी, संक्रांत आणि सोमवार बेलपत्र तोडणं टाळावं अशी श्रद्धा सांगितली जाते. म्हणूनच पूजेसाठी आवश्यक असलेली बेलपत्र आदल्या दिवशीच तोडून ठेवली जातात. तसेच शिवपूजेमध्ये अर्पण केलं जाणारं बेलपत्र स्वच्छ, ताजं आणि शक्यतो 3 पानाचं असावं. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव, अस्वस्थता आणि अस्थिरता वाढताना दिसत आहे. अशा वेळी निसर्गाशी जोडणं, झाडं लावणं आणि काही वेळ शांततेत घालवणं ही सुद्धा एक प्रकारची समाधानच आहे. बेलवृक्ष आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतो. तो आपल्याला भक्ती शिकवतो, निसर्गाशी नातं जोडायला शिकवतो आणि मनामध्ये सकारात्मकता विचार वाढवण्यासाठी प्रेरणा देतो. म्हणूनच अनेक जण भक्तांच्या दृष्टीने बेलवृक्ष हा केवळ एक वृक्ष नसून श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्म यांचं जीवन प्रतीक आहे असं मानतो. तुमच्या घरात बेलवृक्ष आहे का? असल्यास त्या वृक्षाला संबंधित तुमच्या घरी जर बेलवृक्ष असेल तर त्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या वृक्षाचे संबंधित तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच कळवा. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला बेलवृक्षामुळे काही सकारात्मक अनुभव आले असतील तर तेही आमच्याबरोबर शेअर करा. तुमच्या अनुभवातून अनेकांना प्रेरणा मिळू शकते. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.